हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती मुलाखती घेत असतो. विविध विषयातील तज्ज्ञांना, मान्यवरांना इथे बोलावून त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांना आलेल्या अनुभवातून बऱ्याच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या आपल्या या विशेष सेगमेंटमध्ये अर्थात आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सौ सुमित्रा पराडकर मॅडम. सुमित्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि फायनली हा योग आलाय असं मी म्हणेन, कारण बऱ्याच फॉलोअप नंतर आणि थोड्याशा बिझी शेड्यूल आणि डेट्स मागे पुढे आणि काही कारणांमुळे जी मुलाखत राहिली होती ती आज इथे होणार आहे. आणि आजचा विषयही तसा खूप स्पेशल असणार आहे, कारण मी असं म्हणेन की जर स्त्रियांनी ठरवलं तर त्या एका वेळी आपलं घर, आपलं पॅशन आणि आपलं प्रोफेशन खूप छान पद्धतीने याची सांगड घालू शकतात. याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सुमित्रा मॅडम आहेत. सुमित्रा मॅडमची ओळख करून देईन. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी MA इकॉनॉमिक्स अर्थात त्याचबरोबर संपादन केली आहे. पदवी अभ्यासक्रमात BA गोल्ड मेडल त्यांनी प्राप्त केलं. सन 1979 मध्ये कॅडबरी इंडिया लिमिटेड तर्फे द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं. त्या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रात 35 वर्षाहून अधिक काळ सेवा असून मुंबई विद्यापीठाशी त्या संलग्न आहेत. अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापक म्हणून त्या कार्य त्यांनी केलेलं आहे. या काळामध्ये असंख्य विद्यार्थ्यांना, विशेषतः गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासासोबत व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी विधायक कार्य करण्याची जाणीव मनात ठेवून गेली 25 वर्षाहून अधिक काळ श्रद्धानंद महिलाश्रमांशी त्या सक्रियपणे जोडलेल्या आहेत. सुमारे 98 वर्षांची परंपरा असलेली ही संस्था अनाथ मुली, समाजातील गरजू स्त्रिया तसेच वृद्ध महिलांना आश्रय, शिक्षण आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देतात. अर्थात जेव्हा शैक्षणिक क्षेत्राशी कुठेतरी आपण जोडले जातो त्यावेळेला आपण निस्वार्थ भावनेने ते काम करत असतो आणि ते काम करत असताना या समाजाचं आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनामध्ये कुठेतरी येते आणि त्यामुळे कळत नकळत आपल्या हातून अर्थात मॅडमच्या हातून हे काम इतकं घडलेलं आहे. तर याच कामाचा लेखाजोखा, याच कामाचा आढावा आपण आजच्या गप्पांमध्ये घेणार आहोत. सुमित्रा मॅम, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90. मला खूप आनंद झाला आज तुझ्याशी बोलताना. नक्कीच. आपण मी मुलाखत म्हणणार नाही, मी गप्पा म्हणेन, कारण मला अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून जाणून घ्यायच्या, ज्याविषयी तुमचा असलेला त्या विषयांवरचा अभ्यास. आणि आज बऱ्याच महिला आहेत ज्या आपल्याला ऐकतायत, महिला नाही तर पुरुषही, तर अर्थात त्या सगळ्यांना आपल्या या मुलाखतीमधून, या गप्पांमधून बऱ्याच काही गोष्टी सुद्धा अनुभवायला मिळतील. गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न, अर्थात शैक्षणिक क्षेत्रच का? म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे खूप ऑप्शन आहेत, पण मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये जाऊया आणि पुढे याच्यात करूयात असं का वाटलं? कारण मला असं वाटतं, माझी आई अगदी मी लहान होते, म्हणजे जेव्हा मला लिहिता वाचता पण येत नव्हतं तेव्हा मला इतिहासातल्या कर्तबगार स्त्रियांच्या ती गोष्टी ऐकवायची. आणि जसं मला वाचता यायला लागलं तशा मी त्या गोष्टी वाचायला लागले. आणि त्याच्यामध्ये मला सर्वात जर भावल्या कोण असतील तर रमाबाई रानडे. वा. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल असं वाटायचं की त्या स्वतः शिकल्या आणि त्यांनी समाजात स्त्रियांचं स्थान सुधारण्याकरता जे प्रयत्न केले, त्यामुळे त्या माझं प्रेरणास्थान आहेत आणि आदर्श सुद्धा. त्यामुळे बरेच ऑप्शन्स होते MA इकॉनॉमिक्स झाल्यावर, पण मला असं वाटलं की आपण जर शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण कारण तेव्हा शाळेत असताना सुद्धा माझ्या मनात हे रमाबाईंबद्दल जे वाचन वगैरे केल्यामुळे असं जाणवायचं की आजूबाजूला आपण बघितलं तर कायम मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये भेदभाव केला जातो. म्हणजे मुलांच्या गरजांना महत्त्व देतात, मुलांच्या करिअरला महत्त्व देतात आणि मुलींना नेहमी दुय्यम दर्जा देतो. तर मला असं वाटलं की जर आपण शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण त्यांच्या ह्या म्हणजे जेव्हा काय म्हणतात संस्कार घेण्याचं जे वय असतं त्याच्यात आपण मुलांवर म्हणजे इम्प्रेशनेबल एज आपण ज्याला म्हणतो, तेव्हा आपण त्याला इन्फ्लुएन्स करू शकू. आणि तसा मी प्रयत्नही केला, म्हणजे आणि मला असं वाटतं मी यशस्वीपणे प्रयत्न केला. कारण मी जेव्हा वर्गामध्ये अर्थशास्त्र शिकवायची तेव्हा दाखवताना असं मी दाखवायची की आपण शिकवण्याच्या ओघात बोलतोय, पण मी आय यूज टू मेक इट अ पॉईंट की एक 5-7 मिनिटं तरी असे काहीतरी एक्झाम्पल्स द्यायचे की मुलांना जाणीव झाली पाहिजे की देशाच्या विकासाकरता किंवा आपल्या समाजाच्या विकासाकरता
स्त्री आणि पुरुष ह्यांना समान वागणूक मिळणं फार महत्त्वाचं आहे. आणि मुलांवर तर मी मुलगी म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांवर खूप असं हे करायची की संसाराची चाकं जर एकाच साईजची असतील तरच तो संसार यशस्वी होऊ शकतो. आणि त्यामुळे मुलांनी आपल्या जोडीदाराला म्हणजे बायकोला समान वागणूक देणं किंवा त्यांच्या पण आशा आकांक्षांना खत पाणी घालणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो जो प्रवास झाला माझा शिक्षण क्षेत्रातला तो मी कायम मुलींना कसं वर आणता येईल असं कायम माझं त्याच्यावर म्हणजे भर असायचा, तिकडे राहिला भर होता. म्हणजे प्रत्येक वेळेस मी मुलींना सांगायची की मला येऊन भेटा, तुम्हाला जर संशय वाटत असेल की आपण काय करावं. आणि म्हटलं की लग्न करून नुसता संसार थाटणं हा हल्लीच्या काळी उपाय हे ऑप्शन असूच शकत नाही. तुम्ही स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट होऊन तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि त्याच्याकरता तुमचं काय आवड आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यावर ऑप्शन शोधू शकतो. नक्कीच. सो मला ते शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मला ते खूप करता आलं असं वाटतं मला. नाही ऍक्च्युली मॅम, कारण असं म्हणतात की जर सावित्रीबाई फुले म्हणजे ही जी मोठी मोठी नावं आहेत ह्याच्या थोर महिला समाजसुधारक आहेत, त्यांनी जर समाजाचा विरोध पत्कारून जर त्यांनी या गोष्टी केल्या नसत्या, त्यांनी मुलींसाठी मुलींच्या शिक्षणासाठी जर आवाज उठवला नसता किंवा डॉक्टर आनंदीबाई जोशी असतील, ह्या सगळ्या अशा स्त्रिया समाजसुधारक आहेत, स्त्री समाजसुधारक आहेत ज्यांनी कुठेतरी तो आवाज उठवला, ज्यांच्या मनामध्ये ती पालवी फुटली, निर्माण झाली, त्या पुढे आल्या. आणि मला असं वाटतं त्यांच्यामुळेच आपण सगळे इथे आहोत. तर यानंतर सुद्धा तुम्ही असा विचार केला नाहीत की मी शिकली आहे किंवा मग माझं चांगलं चाललंय असा विचार कुठेही मनात न करता मला असं वाटतं तुमच्या डोक्यामध्ये सतत कुठेतरी असं होतं की मी ज्या ज्या मुलींना भेटते त्या मुलींना ज्ञात करायचं, त्या मुलींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत राहायचं. आणि केवळ मुलींनाच नाही तर मुलांवरती सुद्धा हे संस्कार तुम्ही. हो, कारण मला असं वाटतं की मुली पुढे जायला हवे असतील तर मुलांचं जो ऍटिट्यूड बदल करणं फार गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं हे काम जे आहे ना हे मला असं वाटतं शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकी पेशानेच आपण एखाद्यावरती छान पद्धतीने इन्फ्लुएन्स करू शकतो. कारण एखाद्या वेळेला अशी सिच्युएशन येते की आपल्याला आपल्या आईचं म्हणणं सुद्धा पटत नाही पण आपल्याला बाईंचं म्हणणं पटतं. त्यामुळे शिक्षकी पेशाचा अतिशय उत्तम वापर मला असं वाटतंय तुम्ही करत आलात. अर्थशास्त्र, थोडंसं मी विषयाकडे वळेल. अर्थशास्त्र म्हटलं की सगळ्यांना वाटतं की अर्थशास्त्र मग कंटाळा येतो, मग ते लेक्चर्स अटेंड करायचे किंवा काय. तुम्ही ज्या वेळेला विषय शिकवता किंवा शिकवायचात, अनेक विद्यार्थी तुमच्याकडे होते, आवडीने यायचे, आवडीने बसायचे, मग ते कसं तुम्ही ते गणित ते समीकरण कसं साधलं होतं? ऍक्च्युली माझे ते बहुतेक वेळा 6:45चं लेक्चर असायचं सकाळी पण तरी सो फुल असायचं. आणि माझा अगदी नियम होता की फक्त मी 10 मिनिटं उशिरा येणाऱ्या मुलांना येऊ द्यायची. त्यामुळे मुलं सो अगदी पर्टिक्युलर होती की वेळेवर पोचायची. ह्याचं कारण मी नेहमीच अर्थशास्त्राचं रोजच्या जीवनाशी सांगड घालत राहिली. म्हणजे जे रोज आजूबाजूला आपल्या घडतंय आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आईने तुम्हाला भाजी आणायला पाठवलं तर कालचा भाव आणि आजचा भाव ह्याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं असं आज विचारायचं. कारण कधी कधी आपल्याला असं होतं की टोमॅटोचे भाव वाढलेले असतात, मग कशामुळे वाढले त्यातून त्यांचं अशी बोलायचं, त्यामुळे काय इफेक्ट होतो, टोमॅटोचे आपण मागणी कमी करतो का काही गोष्टींकरता वापरतोच. म्हणजे असे छोट्या छोट्या एक्झाम्पल्समधून कायम मी त्यांना अर्थशास्त्र शिकवत आले. त्यामुळे एकदम डायरेक्ट मोठं काहीतरी बोलायचं आणि मग मुलांना ते खूप घाबरवून टाकण्यापेक्षा रोजच्या आपल्या आजूबाजूच्या घटनांमधून अर्थशास्त्र शिकवून मग टॉपिक्स घेण्यावर माझा भर असायचा. नक्कीच मला असं वाटतं. आणि कुठेतरी आपल्याशी निगडीत काहीतरी या गोष्टी आपण ऐकतोय म्हटल्यानंतर मुलांचाही तो उत्साह आहे थोडं नक्कीच वाढत असणार. मॅम, तुम्ही गेली अनेक वर्ष म्हणजे 35 वर्षांचा हा काळ होता. नक्कीच हा काळ खूप मोठा होता, कारण दररोज उठून परत येऊन ते लेक्चर्स घेणं, मुलांना शिकवणं, हे एक जे तुमचं रुटीन होतं, या रुटीनमधून तुम्ही स्वतः म्हणजे आज तुम्ही अनेक सामाजिक कार्य करत आहात, त्याच्याशी जोडलेला आहात, संस्थांशी जोडलेले आहात. आणि हे मला असं वाटतं की नंतर अचानक आलेलं नाहीये, तर ते कुठेतरी अगोदरही सुरू असणार आहे. तर तुम्ही शैक्षणिक पेशा म्हणजे शिक्षकी पेशा सांभाळून या गोष्टी कशा करत होतात? ऍक्च्युली माझं कुटुंब म्हणाल तर पहिल्यापासून सामाजिक बांधिलकी आहे. म्हणजे आता अवयवदान, देहदान ह्याला खूप लोकांमध्ये जाणीव झाली ह्याच्याबद्दल.
पण 15 वर्षापूर्वीच माझ्या आईनी देहदान केलं. ओ. कारण ती अगदी हेल्दी होती. म्हणजे तिला जेव्हा ती गेली 75व्या वर्षी तेव्हा तिला नखातही रोग नव्हता. पण ती असं म्हणायची की माझं शरीराचा उपयोग नाहीतरी नुसतं जाळून काही उपयोगच नाही, त्यापेक्षा जर तो मेडिकल स्टुडंट्सना त्याच्यावर अभ्यास करता आला तर त्याचा सदुपयोग झाल्यासारखं होईल. सो आमच्या घरामध्ये ते सामाजिक बांधिलकी होतीच. माझ्या वडिलांच्या आत्या म्हणजे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुलभा भाटोडेकर ह्या जवळजवळ 50 वर्षाहून अधिक काळ निराधार महिला आणि अनाथ मुलींना पूर्णपणे म्हणजे मोफत वैद्यकीय सेवा आणि सल्ला द्यायच्या. ज्या श्रद्धानंद महिलाश्रममध्ये मी आता इतके वर्ष काम करते त्याच्या वाटचालीमध्ये त्यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की मला ते समाजकार्याचं बाळकडूच मिळालं होतं. नक्कीच. ते आईसो माझी श्रद्धानंद महिलाश्रममध्ये कार्यरत होती, त्यामुळे एक आपसुकच मी त्या कामामध्ये ओढली गेले आणि झपाटल्यासारखी काम करायला लागले. आणि हे कधी झालंय मला कळलंच नाही, कारण ते असं काम कधी वाटलंच नाही. एक रोजच्या आपल्या आयुष्यातला एक तो भाग, एक हिस्सा होऊन गेला. नक्कीच. असं झालं. म्हणजे मला असं वाटतं की या गोष्टी कुठेतरी तुमच्याकडे इनबिल्ड होत्या. हे जेनेटिक्स आहेत मला असं वाटतंय. किंवा ते सतत आईनी ते त्याच विचारांचा पगडा तुमच्यावरती असल्यामुळे लहानपणापासून ते आईनी सुद्धा ते बिंबवलं होतं की, कारण माझी आई सातारची होती, तर सातारला तसं थोडं जुनं वळण होतं. हो हो हो. आणि तिला त्याचं नेहमी असं खेद वाटायचं की मुलींना कमी लेखतात किंवा एक लग्न करून देणं हेच मुलींचं ऑब्जेक्टिव्ह असतं. त्यामुळे इतक्या लहानपणापासून तिने माझ्यावरती संस्कार केले ना की मुलींनी स्वतःच पर्सनॅलिटी फुलवली पाहिजे. नक्कीच. तर त्याचा पण खूप इफेक्ट झाला. नक्की 100%. आणि टचवूड म्हणजे खूप अभिमान वाटतो की जेव्हा एखादी आई आपल्या मुलीला म्हणते की अच्छा माझ्याकडून इतकं झालंय पण तू त्याच्यापेक्षा अजून जास्त काहीतरी कर. मला असं वाटतंय तुमच्या या संपूर्ण वाटचालीमध्ये तुमचे कुटुंब, पूर्ण सगळं कुटुंब म्हणेन, हे याचा मोलाचा वाटा आहे. कारण त्या व्यतिरिक्त असं म्हणतात की लग्नानंतर सगळं करिअर किंवा आपल्या पॅशनला फॉलो करणं थोडंसं अवघड होतं. तर असा जो एक समज आहे ना त्यावरती तुम्ही काय सांगाल? कारण तेच मी म्हणेन की माझ्या माहेरी तर म्हणजे हे होतं, समाजकार्याचं वातावरण होतंच. सासरी आले तर माझे सासरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी कार्यकर्ते होते आणि एकदम ऍक्टिव्ह कार्यकर्ते होते. माझ्या सासूबाई हेडमिस्ट्रेस होत्या, त्यामुळे मला तो इथे आल्यावर तो आदर्श होताच. नंतर माझे पती आणि माझा मुलगा ह्यांचा पण अगदी मोलाचा वाटा आहे. म्हणजे माझी आजपर्यंतची जी काही समाजकार्यातली यशस्वी वाटचाल आहे त्याच्यामध्ये यांचा अगदी अमूल्य वाटा आहे. कारण माझे पती जे आहेत ते अर्थ आणि वित्त क्षेत्रातले आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या संस्था चालवताना जेव्हा जेव्हा मला कधी अडचण येते की कसं प्लॅनिंग करावं तेव्हा नेहमीच त्यांचा मोलाचा सल्ला असतो. येस. आणि माझा मुलगा मुळात हुशार आहेच, पण त्यांनी संस्कारामुळे असेल किंवा काय की त्यांनी VZTI म्हणून तो बीटेक झाला आणि पुढच्या शिक्षणाकरता अमेरिकेला गेला. पण ह्या सर्व वाटचालीमध्ये त्यांनी असं कधी मला म्हटलं नाही की आई तू बाहेर जाऊ नकोस. कारण मी जेव्हा हे समाजकार्य करायला लागले तेव्हा तो अगदी लहान होता, 8-9 वर्षाचा होता. म्हणजे बाकीची मुलं कशी की आई बाहेर गेली की टिवल्या भावल्या करत राहतात, पण तसं त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे अतिशय शैक्षणिक क्षेत्रात चांगलं यश मिळवत गेला. त्यामुळे दिव्याखाली अंधार आहे किंवा आई समाजकार्य करत बाहेर फिरतीये आणि मुलाकडे कोण बघणार, हा कधी प्रश्न आलाच नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांकडून म्हणजे मला असं वाटतं की उत्तेजनच मिळालं मला. नक्कीच. कारण पुढे जात असताना जेव्हा त्या 8-9 वर्षाच्या बाळाला सुद्धा समजतं की आपली आई काहीतरी चांगलं करते बाहेर जाऊन आणि त्याने त्रास न देणं हीच मला असं वाटतं हेच एक सपोर्ट केल्यासारखं आहे किंवा ते समजून घेण्याची जी भावना आहे. कारण ह्याच्याकरता मी त्याला घेऊन जायची आश्रमामध्ये आणि त्याला दाखवायची की ही माणसं कशी, म्हणजे त्यांची काय आहे, त्यांना आई बाबा नाही, ते एकटे तरी सुद्धा राहतात आणि तुला तर सगळंच आहे, म्हणजे मग तू चांगलं वागायलाच पाहिजेस. म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यावर ते संस्कार झाले होते असं झालं. पण तो पण जागला त्या संस्काराला असं म्हणता येईल. नाही, नक्कीच नक्कीच. आणि जसं तुमच्या आई बाबांकडून हे बाळकडू तुमच्याकडे आलं, अर्थात
ते तुमच्याही इनबिल्ड होतं कुठेतरी आणि आज तुम्ही त्या पावलांवरती पुढे चाललात. ती जी वाट त्यांनी धरली होती त्याच वाटेवरती तुम्ही आलात आणि हे संस्कार तुम्ही कळत नकळतपणे तुमच्याही मुलावरती केले आणि मला असं वाटतं आय एम फॉर शुअर की तोही त्याच्या अभ्यासाचा यामध्ये नक्कीच उपयोग करेल आणि किंवा त्याने दिलेले सजेशन्स किंवा तुमचे मिस्टर असतील, सर असतील, त्यांचंही तुम्हाला मिळालेलं सहकार्य हे कुठे ना कुठेतरी खारीचा एक वाटा आहे. मला असं वाटतं सुमित्रा मॅम सोबतच्या ह्या गप्पा ज्या आहेत त्या अशा सुरू राहणार आहेत. नक्कीच तुमचाही इंटरेस्ट वाढत चाललेला आहे कारण अजून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनही आपल्याला जाणून घ्यायच्यात. पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM सोबत छान जोडलेले राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. रेडी? हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरची कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा पराडकर मॅडम आणि मॅडम सोबतच्या या दिलखुलास गप्पा अशाच आपण सुरू ठेवणार आहोत. आणि ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की त्यांची शैक्षणिक क्षेत्रातली वाटचाल कशी होती, सामाजिक क्षेत्राकडे त्या कशा वळल्या आणि अर्थात आता मी त्यांच्या सामाजिक क्षेत्राविषयी अजून थोडीशी माहिती इथे तुम्हाला देऊ इच्छिते. 98 वर्षांची परंपरा असलेली जी संस्था आहे श्रद्धानंद महिलाश्रम यासोबत त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त त्या अनेक गरजू महिलांसाठी सुद्धा कार्य करताना दिसतात. सुयोग्य व्यवस्थापन आणि सामाजिक कार्यासाठी ही संस्था शासन मान्य आणि प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेत मानद सचिव तसेच विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या असून सध्या या संस्थेच्या अध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच शिवाजी पार्क येथील धन्वंतरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या चॅरिटेबल रुग्णालयाच्या कार्याध्यक्ष म्हणून सुद्धा त्या काम करतात. हे रुग्णालय ब्राह्मण सहाय्यक संघ या सेवाभावी संस्थेतर्फे चालवले जाते. या रुग्णालयामार्फत गरजू तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अत्यंत माफक दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय ब्राह्मण सहाय्यक संघाच्या माध्यमातून त्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि संगीत विषयक उपक्रमांना सुद्धा सक्रिय प्रोत्साहन देतात. मॅम, खरं तर श्रद्धानंदची जी जर्नी होती तुम्ही सांगितलं की आई कुठेतरी अगोदर संलग्न होत्या, जोडलेल्या होत्या, नेहमीच काहीतरी वेगळे उपक्रम तुम्हाला राबवायचे असतील, अनेक महिला तिथे असतील, कशा प्रकारचे उपक्रम तुम्ही राबवता आणि त्या महिलांसोबत राहिल्यानंतर, त्या महिलांसोबत इतका वेळ काढल्यानंतर तो जो एक अनुभव असतो किंवा तो जो टाइम तुम्ही आता तिकडे स्पेंड करतात ते कशा असतात त्या मुवमेंट्स, काय सांगाल? मी तुम्हाला सांगू का, त्या महिलांबरोबर काम करायला लागल्यापासून आपल्याला एक सतत जाणीव होते की आपलं आयुष्य किती आपण भाग्यवान आहोत. म्हणजे हे आपल्या नॉर्मल याच्यामध्ये आपण बारीक बारीक गोष्टींना आपल्याला कंप्लेंट करायची सवय असते, पण तिथे गेल्यावरच लक्षात येतं की आपण खूप भाग्यवान आहोत. आपलं आयुष्य खूप अलगद चाललंय कारण तिथल्या प्रत्येक मुलीची आणि प्रत्येक स्त्रीची एक वेगळी कहाणी असते आणि कालची कहाणी बरी म्हणायची असं आजची कहाणी असते. पण आम्ही त्यांना सगळ्या मुलींना त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल, प्रत्येकीची कपॅसिटी वेगळी असते. काही जणांना शिक्षणातून, काही जणांना स्किल्स शिकवून, बरोबर, त्यांच्या कपॅसिटीप्रमाणे. आता तर आमच्या श्रद्धानंद महिलाश्रमातल्या बहुतेक सगळ्या मुली म्हणजे 99% मुली ह्या कॉम्प्युटर लिटरेट झालेल्या आहेत आणि चांगल्या ठिकाणी नोकरी पण करतात. सो ते आम्ही करतोच. आणि अशा ज्या मुली असतात की ज्यांना आमच्याकडे येतात, आता एक 2011 सालची मी एक गोष्ट सांगते. किरण आणि कमल अशा 2 अनाथ मुली आमच्याकडे आल्या. त्यांचं आईवडिलांचं छत्र त्यांच्यावरचं हे झालं होतं. आईवडील दोघंही गेले होते आणि आल्या तेव्हा ते इतक्या अशा घाबरलेल्या वगैरे होत्या की खूप म्हणजे बघूनच आपल्याला कसं तरी वाटतं. पण त्यातली जी किरण होती ती थोड्या दिवसांनी आमच्या लक्षात आलं की तिला खूप जिद्द आहे, अभ्यासाची खूड आवड आहे. तर तिची ती जिद्द, अकदिकपणा तिला कुठेही जाणवून न देता तिची ती जिद्द आम्ही जोपासली. आता ती BA DED झाली. नंतर तिने जळगावला हे असतं ना पोलीस प्रशिक्षण, ते तिने पूर्ण केलं आणि आता माहीम पोलीस स्टेशनमध्ये ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला लागली. आणि एवढंच नव्हे तर आता ह्या वर्षीच्या महिला दिनाच्या दिवशी आपल्या चीफ मिनिस्टर फडणवीस आहेत त्यांचा आणि अदितीताई तटकरे म्हणजे ज्या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत, त्यांचा एक प्रोग्राम होता. त्याच्यात तिचा सन्मान झाला. मला वाटतं काहीतरी
आदर्श महिला आणि असं काहीतरी हे होतं, प्रोग्राम होता. तर त्याच्यामध्ये तिचा सन्मान झाला. म्हणजे वाव. असं जेव्हा होतं ना तेव्हा इतका आनंद मिळतो, म्हणजे तो शब्दात मला एक्सप्रेस नाही करता येणार एवढा आनंद. नाही, तशी खरंच. आमच्याकडे एक पिंकी सुनील म्हणून मुलगी होती की जी थोडी स्पेशल नीड्स वाली होती, पण तिला सुद्धा स्पोर्ट्सची खूप आवड होती. तर तिला स्पोर्ट्समध्ये ती स्पेशल ऑलिम्पिक्स करता USA ला गेली आणि स्नोईंग ह्या स्पर्धेमध्ये तिला पहिलं बक्षीस मिळालं. क्या बात आहे. त्यामुळे असे जेव्हा घटना घडतात ना तेव्हा सगळं आपण काय Seriously? केलेले कष्ट असतात ते भरून पावले असं वाटतं. खूप समाधान मिळतं. खरंच म्हणजे त्या मुलींचंही नशीब. म्हणजे ज्या वेळेला असं वाटतं की सगळं काही संपलंय त्यावेळेला कुठेतरी तुमच्यासारखे लोक जे आहेत ते असे त्यांच्याशी जोडले गेले आणि त्या माध्यमातून लिटरली त्यांचं भविष्य जे आहे ते उजळून टाकले. आणि तिला पिंकी सुनीलला तिकडे जाऊन आले एवढा कॉन्फिडन्स आला. मग तिला लग्न करायची इच्छा होती, पण आमच्यातल्याच काही जणांना असं वाटत होतं की संसार कसा करू शकेल. पण मी पुढाकार घेतला. म्हटलं जो कॉन्फिडन्समध्ये तिच्या बदल आलाय तो नक्कीच आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. पुढाकार घेऊन मी तिचं लग्न केलं आणि आता ती अगदी सुखी संसार करते. खूप असे अनुभव हे होते. खरंच. आणि मला असं वाटतंय म्हणजे मॅम तुम्ही ही गोष्ट कुठेतरी ऑब्झर्व केली असेल, अनुभवलेली आहे. तुम्ही ऑब्झर्व नाही म्हणणार, अनुभवलेली असेल. सगळं सुख एकीकडे आणि ह्या गोष्टींमधून मिळणारं मानसिक सुख एकीकडे. म्हणजे जेव्हा आपलं बाळ मोठं होऊन असं काहीतरी करतं ना तेव्हा जो आनंद आजूबाजूला तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय तो खरंच कौतुकास्पद आहे. कौतुकाची थाप आहे की आपण कुठेतरी एखाद्याचा आधार बनलो आणि केवळ आपण आधार बनल्यामुळे आज त्या मुली पुढे जाऊ शकल्या. खरंच म्हणजे हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ युअर टीम. प्रश्नच नाही. खरंच, कारण हे टीम वर्क आहे मला असं वाटतं. नाही, आणि समाज सेवा करताना मला एक जाणवलं की टीम स्पिरिट लागतंच. की आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायला लागतं तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. बरोबर. हे समाजकार्य हे एक दुसऱ्याने करायचं काम नाहीच आहे. नाही, 100%. मॅम खरं तर हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेला अनेक वेळेला चढ उतार येतात. कधी कधी आपलं शरीर कधीतरी शरीर थकतं, कधी कधी मन सुद्धा थकतं. कारण मला असं वाटतं हे चॅलेंज आहे अनेक महिलांना, अनेक मुलींना उभं करणं स्वतःच्या पायावर. कारण प्रत्येकीची बॅक ऑफ द स्टोरी एक वेगळी आहे. प्रश्न. आणि त्या सिच्युएशन मधून एखाद्या मुलीला बाहेर काढणं, तिला स्वतःच्या पायावर उभं करणं, आपण आणि आपल्यासाठी ती एकच नाही, अशा अनेक आहेत. तर हे सगळं करत असताना जेव्हा कधीतरी अप्स अँड डाऊन्स आले असतील तेव्हा तुम्ही स्वतःला कसं सावरता? म्हणजे स्वतःमध्ये पॉझिटिव्ह विचार कसा आणता? मुळात माझा स्वभाव जरा पॉझिटिव्ह आहे असं म्हणता येईल. आणि मी थोडं मेडिटेशन पण करते. रोज मी एक 20 मिनिटं मेडिटेशन करतेच. कारण जो काही आपल्याला कधी कधी असं प्रश्न पडतो की कन्फ्युजन असतं आपल्या मनात की हे आपण करतोय ते बरोबर की नाही. कधी कधी एखादा फर्म डिसिजन घेताना थोडं मन चलबिचल झालेलं असतं. पण ते मेडिटेशन केल्यामुळे मला असं वाटतं की ते मनाला शांती आणि स्थैर्य येतं. आणि मी रेग्युलर व्यायाम करते रोज 1 तास. म्हणजे जेव्हा मी नोकरी करतो तेव्हा कधीही 1 तास व्यायाम करणं हे कधीही चुकवलं नाही. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही हेल्दी राहायला मदत होते. नक्कीच. त्याचबरोबर मॅडम कडून आपण अजून बऱ्याच गोष्टी जाणून घेऊयात. खरं तर इतकं मोठं काम आहे ना जे केवळ अर्धा किंवा पाऊण तासामध्ये सगळंच नाही इथे सांगता येणार. पण तुर्तास वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची. आपल्या आजच्या आजकिनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहे सुमित्रा पराडकर मॅडम. आणि मॅडम सोबतचा हा दिलखुलास संवाद, या गप्पा अशा सुरू राहतील. पण तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या आपल्या आजच्या या आज किनारी सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहे सुमित्रा पराडकर मॅडम. सुमित्रा मॅडमचा शैक्षणिक जो काही एक काळ होता तो शैक्षणिक काळ, त्याचबरोबर आता सामाजिक क्षेत्राशी त्या जोडलेल्या असताना त्यांचं जे काही काम त्या ज्या करतायत किंवा त्यांची काम करण्याची पद्धत जी आहे ती सुद्धा आपण जाणून घेतली. आणि मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेलं असताना मॅम
इतकी वर्ष जी काही कामं तुम्ही केलेली आहेत, तुमचा शैक्षणिक प्रवास असू देत, सामाजिक क्षेत्रातला प्रवास असू देत, मागे जेव्हा वळून पाहता तेव्हा काय वाटतं? मला खूप आनंद होतो. म्हणजे असं वाटतं की आपण जे मनात योजलं होतं की स्त्रियांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा, त्याच्यामध्ये खारीचा वाटा नक्कीच मी उचललाय आणि चालू आहे ते काम. त्यामुळे मला तो 100% खूप आनंद वाटतो. आणि आता आम्ही माझं धन्वंतरी रुग्णालयातलं जे Yes. असोसिएशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा रुग्णांचं आयुष्य कसं म्हणजे तिथे राहताना, हॉस्पिटलमध्ये राहताना कसं काय त्यांचं सुसह्य होईल, प्रसन्न वातावरण होईल आणि अतिशय माफक दरामध्ये सर्वात उत्तम दर्जाची रुग्णसेवा कशी करता येईल ह्याच्याकरता आम्ही विविध डोनर्सना अप्रोच होतो आणि अगदी लेटेस्ट इक्विपमेंट घेण्याचा प्रयत्न करतो त्या हॉस्पिटल करता. त्यामुळे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न जाता सुद्धा आमच्याकडे येणारे रुग्ण तेवढंच क्वालिटी ऑफ सर्व्हिस त्यांना मिळते आणि लवकरात लवकर त्यांना कसं डिस्चार्ज मिळेल ह्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे मला म्हणजे मी समाधानी आहे केलेल्या कामामुळे. कामाबद्दल. खरं, नक्कीच. म्हणजे असं वाटतं की वेळ कमीच पडला असं वाटतं. नाही, कारण असं असतं ना बऱ्याच वेळा की आता मी रिटायर झाले, मग मी रिटायर नंतर काय करू किंवा काय. तर मला असं वाटतं तुमच्याकडे तो ऑप्शनच नसावा की मी काय करू. मुळात या प्रश्नाला जागाच नव्हती कुठे. कारण तुमचा कामाचा लेखाजोखा पाहिल्यानंतर मी ठामपणे सांगू शकेन की तुम्हाला उलट 24 तासही कमी पडत असतील. कारण एका वेळेला महिलांसोबत जोडलेले आहात, त्या आश्रम तिथे काम करायचं आहे, धन्वंतरी रुग्णालय, अर्थात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही एका वेळेला खूप छान पद्धतीने मॅनेज करताय. छान फॅमिली आहे. तर खरंच मला असं वाटतं हे असं हॅपनिंग लाईफ मी म्हणेन की दररोज नवीन काहीतरी खूप छान सकाळी उठल्यावर एक मनामध्ये विचारच असतात की आज आपल्याला काय 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 करायचंय. म्हणजे एक लिस्ट असते, त्याच्यावर फक्त टिक मार्क करत राहायचं की दिवसभरात झालं. नक्कीच नक्कीच. आणि टचवूड तुम्ही अशाच बिझी राहा, चांगल्या कामांच्या माध्यमातून तुमच्या हातून चांगली कामं होत राहू देत. सरते शेवटी मॅम, मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेलं असताना मला इतकंच म्हणायचंय, एक काळ होता, म्हणजे मला असं म्हणेन की माझ्या आई बाबांचा, तुमच्या जो तो एक काळ होता, त्या काळामध्ये त्या वेळेला कुठे असं सांगावं नाही लागायचं की तू हे कर किंवा तू ते कर. कुठेतरी एक आपसुकच जाणीव होती. म्हणजे तुम्ही तुमच्या आई बाबांचं उदाहरण दिलं, तुम्ही त्या गोष्टी शिकलात, तुम्ही त्या गोष्टींवरती पुढे चालत राहिलात. आत्ताची जी जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये जर समाजसेवा ह्या जर गोष्टी, हे जर बीज कुठेतरी रोवायचं असेल तर काय आजच्या जनजीजना किंवा इथून पुढच्या येणाऱ्या पिढीला आणि तरुणाईला काय मार्गदर्शन कराल? मला असं वाटतं की थोडंसं मी ह्या कॉन्सेप्टमधून मुलांनी बाहेर आलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे बघितलं पाहिजे. आणि जसं आपण एकमेकाला मदत करतो ना, तसं मदत करायची वृत्ती जर आली तर त्यातून जो आनंद मिळतो तो पहिला एक्सपिरियन्स घेणं फार महत्वाचं असतं. बरोबर. की तो जो आनंद एकदा तुम्हाला मिळाला की तुम्हाला त्याची चटक लागते त्या आनंदाची. बरोबर. मदतीमधून दुसऱ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यातला जो आनंद आहे, त्यामुळे मला वाटतं की जेन्झीनी तो घ्यायला प्रयत्न करायला पाहिजे. आणि ऍक्च्युली वेगवेगळे आपले उपक्रम असतात, NSS वगैरे, तो जास्त मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार झाला पाहिजे. कारण NSS मध्ये पण ते शिकवतात ना. बरोबर बरोबर. पण ते अगदी ठराविक मुलांपुरतं असतं, त्यापेक्षा इट शुड बी मोर ब्रॉड बेस्ड. बरोबर बरोबर, नक्की 100%. आणि सरते शेवटी मॅम, एक महिला म्हणून काम करत असताना तुम्ही तुमचा जो पहिल्यापासून जो एक कल होता की मुलींनी शिकलंच पाहिजे, मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, आणि आज तुम्ही त्या कॉन्फिडेंटली स्वतः उभ्या आहात. तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांना तुम्ही मोटिवेट करत असता. आज अनेक बऱ्याच महिला आहेत ज्यांना असं वाटतं की आता काय करू आणि मला पुढे करायचंय, आणि फक्त ते करायचं या शब्दामध्ये अडकून राहिलेल्या आहेत. अशा सगळ्या महिलांना जाता जाता काय सांगाल? मला असं वाटतं करायचं नाही, मी हे करणार आहे असं ठरलं. त्यामुळे करायचं आणि करणार आहे ह्या शब्दामध्ये जो फरक आहे तो त्यांनी जर अंमलात आणला तर नक्कीच त्या जे मनात आहे, स्वप्न आहे, ते साकार करू शकतील. नक्कीच. मला वाटतं.
मला असं वाटतंय आजची ही मुलाखत या गप्पा खरं तर संपूच नाही असं वाटतात. मॅडमनी मध्ये उल्लेख केला की मला असं वाटतं मी मूळतः पॉझिटिव्ह आहे. तर ही पॉझिटिव्हिटी मी आज मॅडमना पहिल्यांदा भेटली आहे, कॉलवरतीच बोलणं झालं होतं, पण ही पॉझिटिव्हिटी आज इथे भेटल्यानंतर, इथे बाजूला बसल्यानंतर खरंच आली. कारण मला असं कुठेच वाटलं नाही की आता पुढे काय घ्यायचं किंवा काय. आणि जो एक हॅपीनेस, जो चेहऱ्यावरतीच एक गोड स्माइल दिसतंय, मला असं वाटतं तेच खूप पुरेसं असतं की आपण एखाद्याशी संवाद साधत असताना. आणि आज तुम्ही इथे आलात आणि खूप चांगले विचार आज रेडिओच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवलेत. पुन्हा एकदा मी तुमची खूप खूप आभारी आहे. मी पण आभारी आहे. मला पण माझे विचार मांडायची तुमच्यामुळे हे झाली, ऑपॉर्च्युनिटी मिळाली, त्याबद्दल मी पण तुमची आभारी आहे. आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुमच्या हातून हे जे कार्य आहे, हा जो विडा तुम्ही उचललेला आहे, हे कार्य असंच पार पडत राहू देत. आणि तुम्ही मगाशी शब्द वापरलेत की दुसऱ्याला मदत केल्यानंतरचा जो आनंद मिळतो, तो आनंद तुम्हाला नेहमी मिळत राहू देत, अशा शुभेच्छा इथे तुम्हाला देते. शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद. तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे 9167993399. आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका. आचार्य 90 FM आपलं इंस्टाग्राम पेज आहे, युट्यूब चॅनल आहे, सगळीकडे फॉलो करा. आणि लवकरच मॅडमची ही मुलाखत तुम्हाला युट्यूबवरती सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर अशाच अपडेट्ससाठी स्टे ट्यून आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद.